मनाचे श्लोक क्रमांक 180. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. या श्लोकात समर्थ म्हणतात, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. याचा अर्थ जगात पाहिले तर गुरु म्हणून स्वतःला सांगणारे लक्षावधी कोट्यावधी लोक आहेत. प्रत्येक जण स्वतःला गुरु म्हणवतो. वेगवेगळे पंथ, मठ, परंपरा, साधना, पद्धती दिसतात, पण सर्वच खरे गुरु नसतात. अनेक जणांकडे मंत्र, तंत्र, जप, साधना, शक्ती यांचे मोठे प्रदर्शन असते. मंत्रविद्या, तांत्रिक शक्ती, चमत्कार यांचा गाजावाजा केला जातो. लोकांना प्रभावित करण्यासाठी विशेष सामर्थ्य दाखवले जाते. पण केवळ मंत्रशक्ती म्हणजे आध्यात्मिक श्रेष्ठता नव्हे. मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. याचा अर्थ ज्याच्या मनात अजूनही कामना, लोभ, स्वार्थ, अहंकार आहे, तो जणू चेटके म्हणजे जादूगार किंवा भुलवणारा असतो. जो स्वतः वासनांपासून मुक्त नाही, ज्याच्या मनात पैसा, कीर्ती, सत्ता यांची लालसा आहे, तो खरा संत किंवा मुक्तिदाता होऊ शकत नाही. अंतःकरण शुद्ध नसताना बाह्य शक्ती व्यर्थ आहे. असा गुरु लोकांसाठी व्यर्थ आहे. तो मोक्ष देणारा नाही. तो लोकांना संसारातून मुक्त करू शकत नाही, कारण तो स्वतःच वासनांमध्ये अडकलेला आहे.